नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल मैया यशोदा प्रस्तुत पर्दाफाश कार्यक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मी पर्दाफाश या कार्यक्रमातून तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ, हेमाडपंथी मंदिर, इतिहासकालीन स्थळे इत्यादी बाबतीतील कालांतराने लोप पावत असलेली माहिती आपणासमोर आणताना आस्थेला कुठेही धक्का न पोहोचवता, अंधश्रद्धेला खतपाणी न टाकता खरा इतिहास आपल्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न पर्दाफाश या कार्यक्रमात। ज्येष्ठ आणि श्रेष्ठा गौरीची भाविकांमध्ये एक वेगळीच आस्था आहे। असं म्हणतात की महालक्ष्मी ह्या भाग्यवंतांच्या घरातच प्रवेश करतात। महालक्ष्मीवर प्रत्येकाची श्रद्धा आहे। दरवर्षी कुठे ना कुठे महालक्ष्मीचा चमत्कार झाला हे आपण नेहमीच ऐकत असतो। असाच काहीचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे झाल्याचे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। कोणी या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहतोय, तर कोणी या घटनेकडे अंधश्रद्धेचा प्रकार म्हणून बोट दाखवतो। नेमकं झालं काय ते बघूया। यवतमाळ येथील दारव्हा तालुक्यातील अंबिकानगर येथे साधारण परिवारातील मंगला बाळू इंगोले यांच्या घरी दरवर्षी महालक्ष्मी बसतात। परंतु त्यांच्या नातवाची तब्येत बरोबर नसल्यामुळं त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मी बसवायचे ठरवले होते। मात्र त्यांनी विचार बदलत गुरुवारला रात्री 9 वाजता राशीवर महालक्ष्मीची प्रतिष्ठापना केली। रात्री 10 वाजता मंगला इंगोले ह्या शेजारी जाऊन चाळणी घेऊन परत आल्या असता त्यांना खोलीमध्ये साडी बदलत असल्याचे भास झाला। खोलीत गेल्यावर मात्र राशीवर महालक्ष्मी उभी झाल्याची दिसली। माझी बहीण म्हणे काढ म्हणे राशीवर। मी बरं, मग तिच्या मनानं ऐकलं, मी राशीवर बसवलं द्यायले। मग मी ते बाजूच्या घरी चाईन आणायला गेली। मला तर काही रवा आहे म्हणलं, जरासे लाडू गुडू बांधा तिथं ठेवा म्हणलं। मग त्याच्या घरून चाईनी घेऊन आली तर ते अशी म्हणजे सावली भीतीवर दिसली। आमच्या घरी नागदेवता निघत राहते नेहमीच। मला वाटलं तेच होय का, असं लावून पाहिलं मी, आता ते उभी दिसली, मला साडी घालत होती। त्यांनी शेजारी लोकांना माहिती दिली असता ही वार्ता सर्वत्र दारव्हा शहरात पसरली। त्यामुळे महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली। काहीकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या घटनेची उकल करण्याचे आवाहन केले आहे। घटनेमागचे सत्य काहीही असले तरी लोकांची श्रद्धा आजही देवी देवतांवर कायम असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे।